चला तर मग आता बनवूया खीर रेसिपी। तर येथे बदाम, वेलची आणि काजू याची बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर आता येथे खीर करण्याआधी दूध तापून चांगलं घ्यायचं। 10 ते 15 मिनिटं चांगलं उकळू द्यायचं हे दूध। तर दूध उकळल्यानंतर येथे कढईमध्ये 2 चमचे तूप टाकत आहे। आता या तुपामध्ये खोबऱ्याचे तुकडे ब्राऊन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। फिरवत आहे। एक ते 2 मिनिटं ब्राऊन कलरचे होऊ द्यायचे आहेत। तर आता येथे शेवळ्या टाकत आहे। ह्या शेवळ्या जास्त नाही टाकायच्या, या शेवळ्या कमी टाकायच्या। शेवळ्या जास्त टाकल्यास खीर दाट होते। या खीरीत टाकायच्या शेवळ्या असतात। तर ह्या भाजून घेतल्यावर येथे आधीच तांदूळ भिजत घातले होते। तर त्या तांदूळाची पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। तर येथे ती टाकलेली आहे। आता दूध टाकत आहे। तर आता आधी फिरून घेत आहे, कारण शेवळ्या आणि तांदूळाची जी पेस्ट आहे ती चांगली मिक्स झाली पाहिजे, म्हणून आधी फिरवून घेत आहे सर्व। तर आता हे दूध आटून घ्यायचं आहे उकळून। आणि दूध आटत आलं की यामध्ये साखर घालायची आहे। तुम्ही साखर बारीक करून पण टाकू शकता आणि तशी करून टाकू शकता, जशी तुम्हाला आवडेल तशी साखर टाकायची आहे। तर बघा आता साखर टाकत आहे, दूध तर आलेलंच आहे। तुम्हाला हवी तेवढी कमी जास्त गोड तुम्ही साखर टाकू शकता। तर बघा आजूबाजूला अशी साय जमा झालेली आहे। अशा प्रकारचं दूध आटवायचं आहे। फिरवून घेत आहे। साखर पण दुधात मिक्स झाली पाहिजे, म्हणून आधी फिरवून घ्यायचं आहे साखर टाकल्यानंतर। आता साखर विरघळेपर्यंत 5 ते 10 मिनिटं उकळून घ्यायचं आहे।
तर बघा आता हे दूध साखर मध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे आणि उकळलेलं पण आहे चांगलं आणि साईडनं साय पण तयार झालेली आहे। तर आता जी आपण पावडर काढली होती काजू बदाम आणि वेलचीची ती टाकत आहे। बघा अशी बारीक पावडर करून घेतली होती ती टाकत आहे। तर आता फिरवत आहे। आता कमी गॅस करून थोडंसं गरम होऊ देत आहे। वेलची पावडर आणि जायफळ पावडर मिक्स करून टाकली आहे परत एकदा। तर बघा आता ही खीर रेसिपी तयार आहे। तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। छान असं जायफळ पावडर टाकल्यामुळे छान वास आलेला आहे याला। तर बघा आणि नंतर शेवटून परत यामध्ये काजू बदाम टाकलेले आहेत। तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा। तुम्ही पण नक्कीच बनवून बघा। अशा प्रकारची रेसिपी तुम्हालाही नक्कीच आवडेल।